हॅलो. सो आज आपण चर्चा करणार आहोत एका नवीन मराठी मूवीबद्दल. मूवीचं नाव आहे दशावतार. मराठी चित्रपट इतक्या वेळेनंतर काहीतरी एक विशेष असं काहीतरी घेऊन आपल्यासमोर येतोय असं मला वाटतंय. ट्रेलर बघितल्यानंतरच मी थोडासा हादरलो. मला काहीतरी एक्साइटिंग वाटलं. ट्रेलरमध्ये स्टारकास्टमध्ये सगळ्यात मोठं प्रमुख नाव आपल्या मराठी इंडस्ट्रीतले एक सुपरस्टार दिलीप प्रभावळकर सर त्यात काम करत आहेत. टॉपिक खूप आगळा वेगळा वाटतोय आपल्याला. टॉपिकबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर दशावतार नावातच आहे की आपल्याला जसं माहिती आहे काही भागांमध्ये दशावतारचे परफॉर्मन्सेस जे होतात, दिलीप प्रभावळकर हे ठरवत आहेत की महाशिवरात्रीला आता मी शेवटचा माझा एक नाटक किंवा परफॉर्मन्स सादर करणार आहे, त्याच्यानंतर हे मी सगळं थांबवेन. पण एक जे तिथे गाव आहे त्या गावामध्ये जो जंगल परिसर आहे त्या जंगल परिसरामध्ये जसं माणसाने सगळीकडे वाटोळं करायला सुरुवात केली, आपण जी कॉन्क्रीटची जंगलं उभारली त्याच पद्धतीचं उदाहरण आपल्याला कदाचित ट्रेलरमधून एक अंदाज बांधता येऊ शकतो. जंगलतोड वगैरे होतीये, त्यामुळे त्या भागामध्ये एक असं मानलं जातंय जंगलाचा एक राखणदार आहे. तो राखणदार तिथे सतत रात्रीच्या वेळी पहारा देतो. त्यामुळे तुम्ही जर जंगलात रात्रीच्या वेळी एकटे फिरत असाल तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत आहात. त्यामुळे सगळीकडे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि एकदा असंच अमावस्येच्या रात्री एका माणसाचा तिथे मृत्यू होतो. त्याबद्दलचा सर्च तुम्हाला या ट्रेलरमध्ये तरी अंदाजे आपल्याला असं दिसतंय की दॅट्स हाऊ द प्लॉट गोज फॉर द मूवी. बट फ्रेमिंग खूप सुंदर दिसत आहे. एक्सपिरियन्स लोकांचं हे वर्क असं आपण जरूर म्हणू शकतो. आणि ट्रेलरमध्ये जे बीजीएम आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते पण तितकंच दमदार दिसतंय. आय एम एक्स्ट्रीमली एक्सायटेड फॉर दिलीप प्रभावळकर सर, कारण त्यांच्यासारखा माजलेला कलाकार, तो जर एक कलाकृती स्वतःच्या पूर्ण खांद्यावरती पेले होते आणि त्यांनी ते ऑलरेडी बऱ्याच वेळा केलेलं आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की एवढा हटके काहीतरी टॉपिक घेऊन आलेले आहेत की कसं लोकांना आपण जंगल हेच जीवन जे म्हणतो त्यातून आपल्याला सर्वस्वी मिळते, पण माणूस कदाचित आपल्या प्रगतीच्या नादामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतोय. त्यामुळे एक सस्पेन्स थ्रिलर वे मध्ये चांगला सोशल मेसेज देण्याचा इथे आपल्याला डिरेक्टरचा प्रयत्न आहे असा माझा अंदाज या बाबतीत आहे. सो मूवी रिलीज होत आहे 12 सप्टेंबर 2025ला. आणि अगेन मराठी फिल्म आहे. आपण मराठी ऑडियन्सने त्यालाही प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आपण सतत बाकीचे सिनेमे बघाच, त्याच्याबद्दल वाद नाही. वी ॲज अ कंट्री हॅव द राईट टू सी एव्हरीथिंग, बट ॲट द सेम टाइम आपण आपल्या लोकल रूट्स पण विसरता कामा नये. आणि सगळ्यांचंही हे म्हणणं आहे, फक्त मी कॅमेरा पुढे मांडतोय, की मराठी इंडस्ट्रीमधला कॉन्टेंट जबरदार असतो, पण आपल्याला बजेटचा थोडासा इश्यू वाटतो. बट हरकत नाही, ह्यामध्ये तुम्हाला जे बजेट काही आपल्याला मूवीमध्ये यूज केलेलं दिसतं ते पुरेपूर विथ टॉपिक असल्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह आणि त्यातून काहीतरी मेसेज घेण्यासारखं देखील आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. बाकी तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ह्याच्याबद्दल नक्की मला तुम्ही कळवाल. आर यू इक्वली एक्सायटेड फॉर वॉचिंग दशावतार? मराठी फिल्म आहे, आपणच त्याला बूस्ट अप करायला पाहिजे. ओके, टिल देन धन्यवाद.